नमस्कार. आज 31 मार्च 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, गुणपत्रक प्रमाणपत्र एकत्रित 10वी-12वीसाठी राज्य मंडळाचा निर्णय. पहा, हा निर्णय जो आहे ना तो अतिशय बेस्ट घेण्यात आलेला आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय, तुम्ही आता UPSCचा जर फॉर्म भरलेला असाल किंवा एनी ज्यावेळेस तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची पहा JEEचा किंवा नीटचा फॉर्म भरताना त्यावेळेस आपल्या नावामध्ये खूप परेशानी येते. जसं आधार कार्डवरती तुमचं पहा पवन दत्तात्रय निलेवाड असं माझं नाव आहे, पवन दत्तात्रय निलेवाड असं आधार कार्डवरती माझं नाव आहे, बरोबर. पण राज्य बोर्डाने जे माझं सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे त्यावरती निलेवाड पवन दत्तात्रय असं नाव देण्यात आलेलं आहे. मग ज्यावेळेस तुम्ही JEE नीट किंवा UPSCचा फॉर्म भरताना त्यावेळेस आपला PDN किंवा NPD या दोघांमध्ये तिथे तफावत होते व ते काय म्हणतात की हा विद्यार्थी नाही आहे. निलेवाड पवन दत्तात्रय आणि पवन दत्तात्रय निलेवाड हा एक व्यक्ती नसून ही अलग अलग व्यक्ती आहेत. कारण माझ्या वडिलांचं नाव म्हणजे इथं निलेवाड होतं पहा, आणि जर तुम्ही निलेवाड पवन दत्तात्रयमध्ये पाहिला तर वडिलांचं नाव दत्तात्रय अशा पद्धतीने होतं तिथं. ही जी सिस्टीम आहे ना निलेवाड पवन दत्तात्रयची, ही सिस्टीम आता त्यांनी बंद करणार आहेत व अतिशय बेस्ट हे घेतलेला आहे डिसिजन पहा. कारण पवन दत्तात्रय निलेवाड म्हणजे पहिल्यांदा नाव, त्याच्यानंतर वडिलांचं नाव आणि त्याच्यानंतर पहा आडनाव, ही जी सिस्टम आहे ना ते बेटर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यासोबतच आणखीन त्याच्याही पुढे जात त्यांनी काय केलं पहा, पूर्वी मार्क मेमो ओके आणि सनद सर्टिफिकेट हे अलग अलग यायचं, ते आता त्यांनी एकत्रित करणार आहेत. ही पण चांगली गोष्ट आहे पहा. CBSEमध्ये अगदी तसंच फक्त एकच सर्टिफिकेट तिथे इश्यू केलं जातं, पण राज्य सरकारमध्ये किंवा राज्य मंडळामध्ये पूर्वी दोन आपल्याला प्रमाणपत्र मिळायचे. एक मार्क मेमो असायचं व एक सनद असायची व सनदवरती आपली डेट असायची. पण CBSEमध्ये फक्त ओनली वन असायचं. व नक्कीच राज्य मंडळ पण थोडं सुधारत आहे किंवा त्यामध्ये पण पॉझिटिव्ह सुधारणा होत आहेत. ही आपल्यासाठी बेस्ट न्यूज आहे. मग आता नक्कीच जे विद्यार्थी नव्याने एक्झाम दिलेले आहेत त्यांना आता एकच सर्टिफिकेट इश्यू केलं जाईल. नेक्स्ट बातमी पहा, चौफेर घसरणीचा वार, सेन्सेक्स निफ्टीत आपटी, सोने चांदी वायद्यांत घट. नेक्स्ट, ब्रेंट क्रूड पंपामागे $116.70 वार्षिक उच्चांकी. व पहा अगदी प्रत्येक देशाला आता महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यानंतर रुपयाचं जर तुम्ही पाहिलात इश्यू तर 95च्या पार रुपया जाऊन परत त्यांनी 94.78 यावरती आता थांबलेला आहे रुपया. म्हणजे $1 इज इक्वल टू काल 95च्या पुढे गेलेला होता रुपया, पण शेवटी दिवस ओसरताना तो 94.78 रुपये इतकं झालेला आहे. ओके, मग नक्कीच पहा आता हे 100कडे जाईल याचे चान्सेस आपले इथं बेसिकली दिसत आहेत. पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे की पॅनिक सिच्युएशन नाही आहे व रुपया अद्याप स्ट्रॉंगच आहे असं त्यांचं मत आहे. त्यामुळे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात. नेक्स्ट बातमी आहे पहा, नक्षलवाद संपवण्यात काँग्रेस डाव्यांना अपयश. अमित शहा यांनी नक्षलवादावर चर्चा करताना काल लोकसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे. ही आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे, परंतु त्यांनी एक वायदा केला होता की 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद आपल्या भारतातून संपूर्णतः नष्ट झालेला असेल. मग नक्कीच पहा, नक्षलमुक्त भारत सध्याला झालेला आहे. पण आता छोट्या गोष्टी जरी आल्या तर आपण असं म्हणायचं नाही की नक्षलमुक्त झालेला होता ना भारत, तर आपण पण सरकारला सपोर्ट करायचा आहे. पॉझिटिव्हलीच या न्यूजला आपल्याला पाहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, देशभरात जनगणना उद्यापासून, वैयक्तिक माहिती गोपनीय धोरण निर्मितीसाठी महत्त्वाचा टप्पा. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा की सेन्ससमध्ये जी माहिती देण्यात येते त्याला तुम्ही RTI मधून प्राप्त करू शकता का, तर बिलकुल नाही. सेन्ससमध्ये जी माहिती किंवा जनगणनेमध्ये जे तुम्ही माहिती देताना त्याच्यावरती RTI लागू होत नाही. ओके, RTI मध्ये गोपनीय माहिती देता येऊ शकत नाही. अगदी त्याच धर्तीवर पहा, जनगणनेमध्ये जी माहिती दिली जाणार आहे ती अतिशय गोपनीय माहिती ठेवण्यात येणार आहे. ओके, ही पण आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, तब्बल 15 वर्षानंतर देशव्यापी नव्या जनगणनेची प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू होईल. यापूर्वी 2011 मध्ये जनगणना करण्यात आली होती. त्यामुळेच देशात विविध धोरण निर्मितीसाठी जनगणना 2027 अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. व त्याच्यानंतर नेक्स्ट इयरला पहा डिलिमिटेशन कमिशन पण बसणार आहे आपल्या देशामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पहा, लिव्ह इन जोडप्यांना विवाहित मानले जाईल. राष्ट्रीय निबंधक व जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे आता अगदीच पहा, लिव्ह इनमध्ये एखादी जर कपल राहत असेल तर त्यांना आता जोडपं किंवा वैवाहित कुटुंब आहे असं तिथं कन्सिडर केलं जाणार आहे. ओके, म्हणजे लिव्ह इनबद्दल आता अँथ्रोपॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना मॅरेज ॲज अ इन्स्टिट्यूशन आपला सब्जेक्ट आहे, काय म्हणू शकता, सिलेबसमध्ये पॉईंट आहे मॅरेज ॲज इन्स्टिट्यूशन. व UPSCने यावरती प्रश्न विचारलेला आहे की मॅरेजला लिव्ह इनपासून कसा धोका आहे किंवा लिव्ह इन
कशा पद्धतीने सध्याला समाजाला चेंज करत आहे. ओके, त्यामुळे थोडंसं हे जे सध्याला सेन्ससमध्ये पॉईंट आलेला आहे की लिव्ह इनला आपण काय करणार आहोत, आता सध्याला जोडपं मानला विवाहित जोडपं असं कन्सिडर केलं जाणार आहे. मग हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. केरोसिनला मंजुरी पण स्टोव्ह बाजारातून गायब. ओके, आता तुम्ही पण लहानपणी स्टोव्ह पाहिले असाल, पण आज घडीला ते स्टोव्ह मिळतात का, तर बिलकुल नाही. पण केरोसिन मिळणार आहे, ते पण ठीक आहे. नेक्स्ट आहे खार्गचा ताबा घेण्याचा इशारा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे संभ्रम कायम. ओके, म्हणजे अद्याप आपण सांगू शकणार नाही की डोनाल्ड ट्रम्प कोणता निर्णय घेतील. व पहा, सगळीकडे डोनाल्ड ट्रम्प अगदी त्यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये निदर्शने होत आहेत, पण त्यांच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही फारसं मत. ओके, कारण आता पब्लिक प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे त्यांना असं काही बोलू नये, त्यामुळे क्षमस्व पुढे जाण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, पुढची बातमी पहा. नेक्स्ट आहे प्रशासकीय सुधारणांची नांदी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. महसूल मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे. मग पहा, राज्यातील मुद्रांक शुल्क सुधारणा विधेयक 2026 हे दोन्ही सभागृहांमध्ये पारित झालेलं आहे. त्या कायद्याविषयी हा आर्टिकल आलेला आहे. मग थोडक्यात मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके, महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2026 हे नुकतंच पारित झालं आपला विधानसभा आणि विधान परिषदेमधून. मग त्याला लवकरच मंजुरी मिळेल राज्यपालांची व त्यानंतर हे कायद्याचं स्वरूप धारण करेल. ओके, मग पहा, हे कायद्याचं स्वरूप अगदी पहा सुधारणा विधेयक आहे. मग सुधारणा कोणत्या कायद्याची करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या कायद्यामध्ये सुधारणा 2026 मध्ये करण्यात आलेली आहे. व पहा, अगदी भारतीय संविधानाने पण ना कलम 368 नुसार संविधानामध्ये बदल व्हावेत हे सांगितलेलं आहे. बरोबर, व बदल हा निसर्गाचा नियम आहे. पहा, चेंज, ओके, आपल्यामध्ये पण चेंज होणं काळाची गरज आहे. पहा, म्हणजे जर तुम्ही आता अगदी याचं बेस्ट उदाहरण जर म्हटलं तर नोकिया. पूर्वी आपण ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस नोकिया खूप चालायचा, पण ज्यावेळेस अँड्रॉइड वर्ल्ड आलं त्यावेळेस त्यांनी पहा नोकियाने अँड्रॉइडला असेप्ट केलं नाही व तो प्रवासामधून मागे पडला. सॅमसंगने अँड्रॉइडला असेप्ट केलं व तो आज प्रवासामध्ये आहे, ॲपलला टक्कर देत आहे. बरोबर, मग त्याच धर्तीवर जर तुम्ही पाहिलात तर बदल ही काळाची गरज असते. मग त्याच धर्तीवर पहा, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2026 हे दोन्ही सभागृहामधून पारित झालेलं आहे. बरोबर, मग या कायद्यानुसार काय करण्यात आलेलं आहे, तर पहा 1958चा जो कायदा होता ना, ते पूर्वी पहा खूप म्हणजे विकेंद्रित नव्हता तो कायदा, तर सेंट्रलाइज्ड पद्धतीचा तो कायदा होता. जसं की पहा, 5 लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्काचे किंवा दंडाचे प्रकरण असल्यास त्या फाईलला थेट पुण्याच्या नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाची वाढ धरावी लागत. म्हणजे 5 लाखपेक्षा जर जास्त नोंदणीचं जर प्रकरण असेल ना तर तुम्हाला डायरेक्टली पुण्याला जावं लागायचं. म्हणजे तुम्ही गडचिरोलीमधून असाल किंवा कोणत्याही म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणापासून असाल, तुम्हाला जर 5 लाखपेक्षाची जर जास्तची नोंदणी करायची असेल तर तुम्हाला पुणे गाठावं लागायचं. व हे 1958चा कायदा आहे व 1958ला जर तुम्ही पाहिलात 5 लाख रुपये तर ती खूप रक्कम मोठी होती. बरोबर, पण आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर 5 लाख रुपयेमध्ये नोंदणी कशाची होईल का, म्हणजे फ्लॅट जरी घेतला तर म्हणजे नाही येत. म्हणजे जर मोठ्या शहरामध्ये आता गावाकडे आपल्याला मिळेल, मोठ्या सिटीमध्ये वगैरे जर तुम्हाला नोंदणी करायचं म्हटलं 5 लाखाची तर ते अशक्यप्राय आहे पहा गोष्ट. बरोबर, मग यामुळेच काळाची गरज होती पहा की नोंदणी मुद्रांकमध्ये आता त्यांनी सुधारणा करणं. मग त्यालाच अनुसरून पहा त्यांनी आता काय केले आहेत, तर 3 प्रकारचं यांनी विकेंद्रीकरण केलं आहे. पूर्वी जे तुम्हाला कोणतंही प्रकरण असेल ना पुण्याला जायचं होतं ना, ते आता त्यांनी बंद केलं आहे. पुण्याची वाढ तुम्हाला आता कमी करायची आहे. तर पहिलं प्रकरण पहा, त्यांनी डायरेक्टली जास्त करून अधिकार जिल्हाधिकाऱ्याकडेच दिलेले आहेत. जसं की पहा, जिल्हाधिकाऱ्याकडे पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील खर्चाची मर्यादा फक्त 5 लाख रुपये होती, ती आता 20 लाख रुपयेपर्यंत करण्यात आलेली आहे. ओके, जिल्हाधिकारी म्हणजे अगदी तुमचे जे जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी असतील तिथपर्यंत त्यांनी 20 लाखापर्यंतचे जे काही प्रकरण असतील ना ते पाहतील. बरोबर, DMकडे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे 20 लाख रुपये. त्याच्यानंतर विभाग स्तरावर पहा 50 लाख रुपये. ओके, 50 लाख कुठे, विभागावरती. त्यानंतर मुंबईसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. पहा, मुंबई हे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र आहे. येथील रिअल इस्टेटचे व्यवहार कोट्यवधींचे असतात. हे लक्षात घेऊन अप्पर मुद्रांक नियंत्रक यांचे अधिकार आता थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. मुंबईसाठी त्यांची मर्यादा किती केली आहे पहा, 1 कोटी. ओके, 1 करोड इतकी त्यांची मर्यादा केली आहे फक्त मुंबईसाठी. त्याच्यानंतर मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी राज्यस्तरावरील या सर्वोच्च प्राधिकाऱ्याची मर्यादा ही 1 कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आलेली आहे. ओके, व त्याच्या पुढे जर गेलं प्रकरण एखादी तर अगदीच पहा राज्य मंत्रिमंडळ जे आहे
त्यांच्यामार्फत वगैरे तिथं निर्णय घेतले जातील व अगदी 1 कोटीपर्यंत म्हटल्यानंतर ते खूप मोठं जाणार आहे, जे की पहा इंडस्ट्रियल सेक्टरसाठी वगैरे होतं व आता सध्याची जी मर्यादा आहे ना ती मोर दॅन सफिशियंट आहे फ्लॅटसाठी किंवा नोंदणीसाठी. ओके, म्हणून हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे पहा, कारण 1958चा कायदा 2026 मध्ये आपल्याला चेंज करणं काळाची गरज होती. त्यानंतर पहा या कायद्यानुसार विकेंद्रीकरण जास्त करण्यात आलं आहे. पूर्वी पहा फक्त जिल्हाधिकारी आणि डायरेक्टली तुम्ही पुणे कार्यालय हे दोनच आपल्याकडे दरवाजे होते, पण आता विभाग स्तरावर त्यानंतर मुंबईसाठी वेगळं अशा पद्धतीने प्रत्येक जागी त्यांनी काय केलं, विकेंद्रीकरण केलेलं आहे. बरोबर, विकेंद्रीकरण म्हणजेच काय, भ्रष्टाचाराची दारे बंद करणे. ओके, व हे अतिशय बेस्ट आहे. जबाबदारीचं भान पण इथं वाढवण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पहा डिजिटल महाराष्ट्राची पायाभरणी. महाराष्ट्र जमीन संहिता सुधारणा विधेयक 2026 विधेयक क्रमांक 2 देखील आम्ही मंजूर केले आहे. महसूल विभागाचे आधुनिकीकरण हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे असं बावनकुळे म्हणत आहेत. त्याच्यानंतर पहा या अंतर्गत आज आपण ई चावडी, ई फेरफार आणि डिजिटल स्वाक्षरीत 7/12 यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता आमचा भर हा कृत्रिम प्रज्ञा आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर आहे. ओके, व हे खूप महत्त्वाचं आहे. UPSCचा फेवरेट म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. म्हणजे आता 2-3 वर्षापासून जर तुम्ही प्री YQ पाहिला तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नेमकं काय आहे तर पहा, आज घडीला ना मी एखादी वस्तू तयार केली किंवा आता मी तुम्हाला काल काय म्हटलं की 1 एप्रिलपासूनचं जे आपलं ई मॅगझिन असेल ते क्लाउडवरती मी स्टोअर करणार आहे. बरोबर, मग मी क्लाउड कोणाचं यूज करतो तर गुगलची ड्राईव्ह यूज करतो. ओके, गुगल ड्राईव्ह. बरोबर आहे. मग क्लाउड स्टोरेजवरती मी माझे डॉक्युमेंट वगैरे सेव्ह करणार आहे. डन. पण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं तर अगदी पहा, मी एखादं डॉक्युमेंट बनवलेलं आहे किंवा मी माझं मॅगझिन बनवलेलं आहे. मग ते मी मॅगझिन काय करेल पहा, अगदी गुगलचं ड्राईव्हवरती टाकेल. ओके, क्लाउड स्टोरेजवरती तर मी टाकणार आहे, परंतु ते क्लाउड स्टोरेजवरती टाकल्यानंतर पहा ते अगदी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ते विभागलं जाईल. याचं सर्व्हर एक USA मध्ये आहे, त्याच्यानंतर दुसरं एक सर्व्हर आहे पहा इराणमध्ये आहे, तिसरं एक सर्व्हर आहे पहा इंडियामध्ये आहे. ओके, म्हणजे असं एक डॉक्युमेंट, आता एका डॉक्युमेंटची फाईल जी आहे ना ते क्लाउड स्टोरेजवरती विभागली जाईल व ते वेगवेगळ्या सर्व्हरवरती स्टोअर केलं जाईल. त्यामुळे काय होईल पहा, एखाद्या हॅकरने माझं क्लाउड स्टोरेज हॅक जरी केलं तर फक्त तो USAला हॅक करेल किंवा फक्त तो फक्त इराणवरती अटॅक वगैरे करेल. मग इराणवरती जी फाईल माझी होती ना सेव्ह सर्व्हरवरती तर तिथून ते डिलीट केली जाऊ शकेल किंवा तो माझी फाईल चोरून घेऊ शकेल. परंतु इंडिया आणि USAच्या सर्व्हरवरती जी फाईल होती ना ती तरी नेमकं सेव्ह होते. ओके, मग यामुळे पहा हॅकिंग जरी झालं तरी त्यामध्ये काही चेंजेस जास्त करता येणार नाहीत. ओके, मग यासाठी हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आपल्याला खूप मदत करत आहे व ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर पहा क्रिप्टोकरन्सीमध्ये करण्यात येत आहे. ओके, मग अगदी त्यालाच अनुसरून भारत सरकारने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी अंतर्गत पहा अगदी आपले जे काय म्हणू शकता आधार कार्ड आहे, त्यानंतर आधार कार्डनुसार ते डिजिलॉकर प्रणाली आलेली आहे. जसं की तुमचं टायपिंगचं सर्टिफिकेट ते पण आता कशावरती गेलेलं आहे तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये सेव्ह करण्यात येणार आहे. एकंदरीत पहा आपलं सर्व्हर हॅक जरी झालं किंवा आपली फाईल त्यांनी चोरण्याचा प्रयत्न जरी केला ती फाईल डिलीट होऊ शकते, परंतु फक्त एका सर्व्हरला ते डॅमेज करू शकतं, अन्य सर्व्हरवरती ते फाईल नक्की स्टोअर असते. यासाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे व ती काळाची गरज आहे हे आपल्याला इथं निश्चिंत सांगता येतं. व नवीन कायद्यामध्ये पण त्यांनी तेच केलं आहे पहा, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती हे सर्व काही सेव्ह केलं जाणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हा कायदा आता नक्की समजला असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे इथेनॉल. आता पहा भारत सरकारने याच्यापूर्वीच निर्णय घेतलेला होता की आपण काय करायचं तर 2030पर्यंत 20% काय करूयात इथेनॉल ब्लेंडिंग करायचं. आता इथेनॉल ब्लेंडिंग काय करायचं असतं किंवा इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजे काय हे याच्यापूर्वी पण तुम्हाला माहितीच असेल, तरी पण परत आपण ते पाहणार आहोत. तर पहा, तुम्ही पेट्रोल पंपावरती जाता व 1 लिटर पेट्रोल घेता. बरोबर, मग त्या 1 लिटर पेट्रोलमध्ये पहा 200 ml हे जे काय असणार आहे इथेनॉल असेल. ओके, इथेनॉल व 800 ml जे असेल ना ते प्युअर पेट्रोल असेल. ओके, तर ह्याला म्हणतात इथेनॉल ब्लेंडिंग. यामुळे होतंय काय आहे, इथेनॉल प्लस पेट्रोल, यामुळे 200 ml जे इथेनॉल आहे ना यामुळे आपण काय करत आहोत, पेट्रोलचा साठा तिथं नक्कीच वाचवत आहोत किंवा पेट्रोल आपण कमी वापर तिथं करायला लागलो आहोत. म्हणजे फक्त पहा पूर्वी व्हायचं काय, ज्यावेळेस तुम्ही पेट्रोल पंपावरती जाता तिथं 1 लिटर पेट्रोल म्हटल्यानंतर फक्त 1 लिटर पूर्णतः पेट्रोलच दिलं जायचं, पण आता त्यामध्ये 200 ml इथेनॉल तिथं टाकलं गेलेलं आहे. यामुळे होतंय काय तर 200 असं जर केला तुम्ही प्रत्येक लिटर मागे 200ची कपात पेट्रोलची आपण करत आहोत. यामुळे आपण दुसऱ्या देशावर जे अवलंबित्व आहे ते आपलं कमी होत चाललेलं आहे. ओके, हाच इथं महत्त्वाचा इश्यू आहे. मग यामुळे फरक काही पडतो का किंवा इथेनॉल ब्लेंडिंग जर केलं तर ते सगळं चांगलं आहे का तर बिलकुल
नाही पहा. जे 2021 नंतरच्या गाड्या आहेत ना त्यांच्यासाठी इथेनॉल ब्लेंडिंग नक्कीच चांगलं आहे, पण 2021च्या पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत ना त्यासाठी इथेनॉल बिलकुल चांगलं नाही आहे. ओके, 2021च्या पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत ना त्यांच्यासाठी इथेनॉल चांगलं नाही आहे, कारण इंजिनची कॅपॅसिटी तिथं नक्की घटते. ओके, व इथेनॉल पहा फक्त ते जास्त गरम होतं, उष्णता जास्त देतं, परंतु ते एनर्जी चांगल्या पद्धतीने ते कन्वर्ट करू शकणार नाही का, तर बिलकुल नाही. फक्त त्याचा जाळ मोठा होतो. म्हणजे पहा ते वेलकम मूवीमधला सीन आहे पहा, डरो मत में सिर्फ दिखने में डरावना हो, अगदी तशा पद्धतीने आहे. इथेनॉल म्हणजे काय, तर अगदी तो फक्त दाखवतो की मी एनर्जी जास्त देतो, परंतु तो चांगल्या पद्धतीने एनर्जी देऊ शकत नाही. मग याचं इम्पॅक्ट पहा. आता भारत सरकार काय म्हणत आहे की आपण 27% काय करूयात, इथेनॉल ब्लेंडिंग करूयात. ओके, म्हणजे 270 ml आपण काय करणार आहोत पेट्रोलमध्ये, म्हणजे 1000 लिटरमध्ये 1 लिटरमध्ये 270 ml आपलं काय असेल, इथेनॉल असेल, व बाकीचं जे उर्वरित 730 ml जे असेल ते पेट्रोल असेल, प्युअर पेट्रोल. मग हे असं भारत सरकारचा सध्याचा निर्णय त्यांनी थोडंसं प्रयत्न करत की आपण जास्त जास्त इथेनॉल ब्लेंडिंग तिथं करायची. पण पहा यामुळे होणार काय आहे, मी आत्ताच काय म्हटलं की ते एनर्जी जास्त देऊ शकणार नाही आपला, फक्त ते उष्णता जास्त देणार आहे की मी जळत आहे असं दाखवेल, आपला भास होईल, परंतु ते जास्त कॅपॅसिटीनुसार एनर्जी देऊ शकणार नाही. मग जर इथेनॉल आपल्याला जास्त एनर्जी देऊ शकणार नाही तर मग पहा, आता मला जायचं होतं पहा, अगदी माझ्या गाडीची ॲव्हरेज आहे, ओके, ते मला पहा 50 किलोमीटर पर लिटर अशा पद्धतीने माझ्या गाडीचा ॲज घडीला ॲव्हरेज आहे. ओके, बाईकचं म्हणतोय मी. तर पहा बाईकचं एवढं माझं जर ॲव्हरेज असेल, तर आता यामध्ये जर मी इथेनॉल ब्लेंडिंग आणखीन वाढवली, आता हे बेसिकली पहा आपलं 200 ml जे आहे इथेनॉल ब्लेंडिंग, त्यानुसार हे मी सांगितलेलं आहे की 50 किलोमीटरला 1 लिटर तिथं लागतं पेट्रोल, बरोबर. आता मी यामध्ये 270 ml जर इथेनॉल मी मिसळलं तर काय परिणाम होतील पहा. हे 50 किलोमीटर माझी गाडी जाणार नाही, तर ही फक्त 40 किलोमीटरच माझी गाडी जाईल. 40 किलोमीटर पर लिटर. मला जायचं आहे पहा 100 किलोमीटर. ओके, व माझ्याकडे मी 1 लिटर, आता पूर्वी जर तुम्ही पाहिलात 1 लिटरला 50 किलोमीटर जायचं, पण आता तिथं 1 लिटरला मी 40 किलोमीटर जाणार आहे. मग पेट्रोलची मागणी वाढली की कमी झाली, जर इथेनॉल आपण जास्त वाढवलं, ओके, आपल्या पेट्रोलमधील जर इथेनॉल आपण वाढवलं तर पेट्रोलची मागणी जास्त वाढणार आहे का कमी होणार आहे, तर बेसिकली पेट्रोलची इथं मागणी जास्त वाढेल व केंद्र सरकारचा जो खर्च आहे ना तो आणखीन जास्त होईल. ही कदाचित केंद्र सरकारला सध्याला समजत नाही आहे पहा. ओके, इथेनॉल आपण जास्त जर टाकलं ना त्यामध्ये, तर एकतर गाडीची जी हेल्थ आहे ती पण खराब होणार आहे. 2021च्या पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्यांची हेल्थ तर नक्कीच खराब होईल, पण आणखीन जो महत्त्वाचा इश्यू आहे तो पेट्रोल आपल्याला जास्त लागेल. का लागेल पेट्रोल, कारण इथेनॉल आपल्या गाडींसाठी पूरक नाही आहे, व इथेनॉल फक्त आपला दाखवून देतं की मी हेल्दी आहे, परंतु तो हेल्दी नाही आहे, तर एक फक्त आभास पूर्वका तो इथेनॉल आहे. ओके, हा एक तिथं महत्त्वाचा इश्यू आहे. त्याच्यानंतर हा झाला, आय होप तुम्हाला हा इथपर्यंतचा इश्यू समजला असेल. नेक्स्ट आहे पहा इथेनॉल. ओके, आता इथेनॉल आपण मिळवतो कसं, तर अगदीच पहा याच्यापूर्वी साखर कारखाना, ज्यावेळेस ऊसापासून साखर तयार केली जायची, त्याचं बाय प्रोडक्ट म्हणून आपण काय केलं आहे पहा, इथेनॉल निर्मिती केली, डन. त्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये आणखीन सुधारणा केल्या आहेत, मका, ओके, त्याच्यानंतर जे मिलेट्स आहेत त्यापासून पण आपण आता इथेनॉल काढत आहोत, तांदूळ वगैरे. ओके, मग यापासून जर आपण इथेनॉल काढत असू तर आपण काय करत आहोत, अन्न जे आहे किंवा साखर जी आहे त्या साखरेचं प्रमाण आपण इथेनॉलमध्ये वळवत आहोत. म्हणजेच जी पूर्वी साखर व्हायची पहा, ती साखर अगदी 100% जी साखर होती ना ती पूर्वी मार्केटमध्ये जायची, बरोबर. पण आता काय करत आहोत आपण, साखर कारखान्यामधून जेव्हा साखर निर्मिती होते ना त्यापैकी पहा 50% जी साखर आहे ती मार्केटला देत आहोत व 50% जी साखर आहे ती इथेनॉल निर्मितीसाठी देत आहोत. मग आपल्या देशाच्या मार्केटमध्ये साखर किती राहिली, फक्त पहा 50च राहिली. मग इथे काय पुरवठा कमी झाला का जास्त झाला, तर पुरवठा कमी झाला आणि मागणी आपल्या देशाची आहे तशीच आहे, बरोबर. मागणी वाढली आणि पुरवठा कमी म्हटल्यानंतर भाव वाढ होणार की नाही, तर नक्कीच पहा जे अन्नधान्य आहे त्याच्या भाववाढीत नक्की केले जातील. मग पहा इथेनॉल ब्लेंडिंग करून किंवा पेट्रोलमध्ये आपण इथेनॉल मिसळून पॉझिटिव्ह जात आहोत की निगेटिव्ह जात आहोत, म्हणजे स्वतःचं नुकसान होत आहे की फायदा होत आहे, तर नक्कीच पहा केंद्र सरकारला ही लवकर लक्षात यायला हवं की आपण या करून काय करत आहोत, तर स्वतःचं इथं नुकसानच करून घेत आहोत. व पहा आपल्या देशांतर्गत इथेनॉल निर्मितीची क्षमता जी आहे ती तब्बल 20,000 कोटी लिटर एवढी आहे. ओके, पण आपल्या देशामध्ये इथेनॉल निर्मितीची इथेनॉलची जी मागणी आहे ना ती फक्त 1100 कोटीची आहे. ओके, किंवा 11,000 कोटी, माफ करा 1100 कोटी म्हटलं, 11,000 कोटी एवढी मागणी आहे व आपली निर्मिती क्षमता किती 20,000 कोटी लिटर आहे. मग 20,000 कोटी आणि 11,000 कोटी
यामध्ये तफावत नक्कीच आहे ना. आपल्याकडे परत इथून आपल्याला काय लक्षात येतं पहा, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला अर्थशास्त्र येत नाही तो पण विद्यार्थी नक्की सांगेल की पहा आपल्याकडे मागणीच आहे फक्त 11,000 कोटीची व आपण तयार करत आहोत पहा 20,000 कोटी. मग इथेनॉलला तर इथं भाव लागणार आहे का, तर बिलकुल भाव लागणार नाही. उलट इथेनॉल निर्मिती आपण साखरपासून करत आहोत म्हणून पहा अन्नधान्याच्या किमती नक्की वाढतील. ओके, मग यामुळे इथेनॉल ब्लेंडिंग आता जास्त आपल्यासाठी हे नाही आहे, फिजेबल नाही आहे. ओके, इथेनॉलचा जो पर्याय आहे की पेट्रोल डिझेलमध्ये आपण इथेनॉल टाकू गाडी वगैरे पळवायचं, हे आपल्यासाठी फिजेबल ऑप्शन नाही आहे पहा. यामुळे नक्कीच हा लॉंग टर्मचा इफेक्ट आपल्यासाठी चालू शकणार नाही. हां, दुसऱ्या देशांनी चालू केलेला आहे, USA मध्ये पण इथेनॉल निर्मिती चालतं किंवा इथेनॉल तिथं पण चालतं, परंतु पहा त्यांच्याकडे कस्टमरला तिथं अधिकार आहे किंवा पहा त्यांच्या 100% गाड्या पण तिथं इथेनॉलवर चालू शकतात. पण आपल्या देशात तसं चालतं का, तर बिलकुल नाही. आपल्या देशामध्ये गाड्या 100% इथेनॉलवर चालू शकणार नाहीत. मग हे केंद्र सरकारला सर्वात पहिल्यांदा समजायला हवं की आपण दुसऱ्या देशाचं पाहून डायरेक्टली आपण आपल्या देशाचे निर्णय बदलू शकत नाही व जरी बदलले तरी त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट आपल्या देशाला भोगावा लागणार आहे. ओके, म्हणजे एकीकडे अन्नधान्याच्या पण किमती वाढतील व दुसरीकडे पहा गाड्यांची पण हेल्थ खराब होईल आणि पेट्रोलची मागणी जी पूर्वी कमी होती ती आणखीन जास्त वाढेल. ओके, हे सर्व जर तुम्ही पाहिलं तर आपला इथेनॉल निर्मितीला थोडंसं इथे इथेनॉल करत थोडंसं कमी करणं काळाची गरज आहे, हेच तुम्ही इथं बेसिकली सांगू शकता. ओके, आय होप हा पण आर्टिकल आता समजलेला असेल, कारण सध्याला इथेनॉल हे चर्चेमध्ये आहे व कदाचित पहा पेट्रोल डिझेलची जी भूक आहे ती कमी करण्यासाठी कदाचित परत एकदा केंद्र सरकार निर्णय घेऊ शकेल की इथेनॉल ब्लेंडिंग जी आहे ती 30% नेऊयात आपण, असं पण म्हणू शकेल. पण तुम्हाला पॉईंट समजणं गरजेचं आहे की इथेनॉल जे ब्लेंडिंग आहे ते आपण जास्त काळापर्यंत किंवा जास्त प्रमाणात आपल्या पेट्रोलमध्ये टाकू शकणार नाही. जर तसं टाकलं तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट आपल्या देशावरती होणार आहे, हे तुम्हाला निश्चितच सांगता येतं. डन. त्याच्यानंतर राज्याचे सिंचन क्षेत्र किती आहे हे आपल्यासाठी सध्याला गरजेचं नाही. का असं गरजेचं नाही म्हटलं, कारण पहा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल ज्यामध्ये सिंचनाचे आकडेच आणि यंदा तर त्याचा उल्लेखसुद्धा केलेला नाही आहे. ओके, मग असंच स्वतः महाराष्ट्र राज्य सरकार सिंचन क्षेत्र सांगत नाही आहे, तर मग तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःहून रिसर्च त्याची का करत आहात. ओके, कारण तो प्रश्न विचारणार नाही. पहा राज्य सरकारलाच त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, तर तुम्ही स्वतःहून तिथे जाऊ नका किंवा तू हे विचार प्रश्न म्हणून. ओके, त्यामुळे थोडंसं थांबा. मी नक्कीच त्यापूर्वी सांगितलेलं आहे, याच्यापूर्वी पण पहा ज्यावेळेस इकॉनॉमिक सर्वे आला होता राज्याचं त्यावेळेस मी हे सर्व पॉईंट सांगितलेले होते. ओके, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हे आकडेवारी वगैरे वाचून घ्या, ती महत्त्वाची आहे. हा आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचू नका, पहा स्वतःहून रिसर्च वगैरे करू नका, कारण सिलेबस खूप मोठा आहे व तो सिलेबस तुम्ही पूर्णतः होणारच नाही आहे. पहा कधीही 100% आपला सिलेबस होणार नाही. त्यामुळे हे आर्टिकल आला असेल तरी स्किप करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर वाचन संस्कृतीच्या मरणकळा कालचा आर्टिकलमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की लास्ट 12 इयरमध्ये नक्कीच आपल्याकडे ग्रंथालयांची स्थापना किंवा नव्याने ग्रंथालय तिथं देण्यात आलं नाही किंवा त्यांना अनुदान पण देण्यात आलं नाही. मग या संदर्भाचा हा आर्टिकल आहे. मग कदाचित पहा उद्या चालून जर राज्य सरकारला हे समजलं की ग्रंथालयाची वणवा आपल्या राज्यामध्ये खूप आहे, तर नक्कीच पहा तिथे भरती वगैरे काढली जाऊ शकते. त्यासाठी सर्वांनी तयार असणं गरजेचं आहे, कारण पहा जागा खूप रिक्त आहे तिथे. त्यानंतर पहा थोडंसं निगेटिव्ह पद्धतीने हा आर्टिकल देण्यात आलेला आहे, पण वाचनबद्दलचा जर आर्टिकल असेल तर तुम्ही तुमचा जो ऑलरेडी जे पॉईंट्स आहेत ना ते लिहू शकता. यामधून जास्त काही आपलं नवीन मिळणार नाही आहे, त्यामुळे स्किप करून आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा ममता बॅनर्जी यांचं काही नाही आहे, तर निर्मला सीतारामन यांचं भाषण संसदेतलं देण्यात आलं आहे, पण ही पण बातमी तुम्ही स्किप केलात तर उत्तम असेल. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं. नेक्स्ट आहे द हिंदूमधील आपला एकच बातमी महत्त्वाची होती, म्हणजे दुसऱ्या पण बातम्या आहेत पण त्या ऑलरेडी आपण डिस्कस केल्या आहेत. जसं की पहा हा बिल, ओके, ऑन महाराष्ट्राच अँटी कन्व्हर्शन बिल. प्लीज तुम्ही माझं प्रिव्हियस व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये मी आता मला तारीख नेमकी आठवत नाही आहे, पण मी थंबनेलवरती ना हे विधेयक टाकलेलं होतं ऑलरेडी. ओके, तर थंबनेलनुसार तुम्ही प्लीज हा व्हिडिओ पाहून घेऊ शकता की महाराष्ट्र धार्मिक स्वातंत्र्य कायदा. ओके, त्या दिवशीचं हे थंबनेल असेल, महाराष्ट्र धार्मिक स्वातंत्र्य कायदा. त्यामध्ये हे सर्व मी डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे व आपले जे मॅगझिन आहे पहा त्या मॅगझिनमध्ये पण मी हे सर्व पॉईंट्स टाकलेले आहेत. ओके, आता आज 31 तारीख आहे व मॅगझिन आज संपतं आपलं, म्हणजे त्यामध्ये आता नवीन अपडेट वगैरे काही नाही आहेत, कारण जे होते महत्त्वाचे ते यापूर्वीच मी कव्हर केलेले आहे त्यामध्ये. पण उद्यापासून आपल्याला एक नवीन लिंक मिळेल व त्यावरतीच हे सर्व अपडेट मिळतील. ओके, निश्चिंत राहा तुम्ही. पण काल मी डेली मॅगझिन आपल्याला टेलिग्रामवरती दिलं आहे, तेच तुम्हाला वाचून घ्यायचं आहे व त्यामध्ये मी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा जो आहे तो मी ऑलरेडी दिला आहे, तो तुम्ही वाचून घ्या. त्यामध्ये परीक्षाभिमुख जे पॉईंट्स आहेत ना ते ऑलरेडी दिले आहेत. डन. त्याच्यानंतर आपला हा पॉईंट डिस्कस करायचा आहे, अ बिल दॅट सिक्युअर्स IPS ऑफिसर्स रोल इन डेप्युटेशन. ओके, व
सध्याला पहा गदारोळ झालेला आहे संसदेमध्ये किंवा जिकडे तिकडे तुम्ही पाहिलात जे जे यूट्यूब चॅनल आहेत पहा जिथे मिलिटरी मन्स वगैरे आहेत किंवा जसं पहा मेजर जनरल वगैरे अशा पद्धतीने जे काही लष्कर प्रमुखमध्ये राहिलेले आहेत व्यक्ती जे रिटायर आहेत ना, ते सध्याला केंद्र सरकारला वगैरे खडे बोल सुनवत आहेत किंवा CAPF जे बिल आलेलं आहे त्यावरती ते थोडंसं निगेटिव्हली बोलत आहेत. ओके, हे तुम्ही पाहिलं असाल CAPF वर्सेस IPS हे थोडंसं बिलमध्ये गदारोळ झाली, बरोबर. मग हे नेमकं इश्यू काय आहे हे समजून घ्यायचा आता प्रयत्न करूयात आपण. ओके, तर पहा UPSC एक परीक्षा घेते दरवर्षी ऑगस्टमध्ये एक परीक्षा असते CAPF म्हणून. ओके, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस. मग या परीक्षेअंतर्गत एक अधिकारी तयार होतो असिस्टंट कमांडंट. ओके, जर तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास झालात ना तर असिस्टंट कमांडंट ही तुम्हाला पहिली पोस्टिंग मिळते, बरोबर. मग असिस्टंट कमांडवरती कमांडंट म्हणून तुम्ही गेल्यानंतर तुम्ही कोणाला कमांड करता तिथे तर पहा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सेस, त्यानंतर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस, त्यानंतर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस आणि इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस, त्यासोबतच सशस्त्र सीमा बल. या जे सेंट्रल एजन्सीज आहेत किंवा हे जे सेंट्रल आर्म फोर्सेस आहेत यांचं प्रमुख नेतृत्व तुम्ही CAPF अंतर्गत गेल्यानंतर असिस्टंट कमांडंट या पदावर नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही यांचं नेतृत्व करणार आहात. पहा, हे ऑर्गनायझेशन थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, बरोबर. मग ह्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जाऊन तिथं काम करता, पण तुम्ही काम करत असताना ना तुम्हाला 15 ते 18 वर्ष तुम्हाला प्रमोशनच मिळणार नाही. तुम्ही फक्त असिस्टंट कमांडंट याच पदावरती राहणार आहात. तुम्ही इन्स्पेक्टर पदावरती पण वगैरे तिथं क्वचितच जाता. का क्वचित जाता तर तिथं होत आहे काय, जे IPS असतात, IPS कुठून होतात पहा तर UPSCमधून. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन UPSCच कंडक्ट करते पहा, ती पण UPSC CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमधून ती एक्झाम असते व तिथून असिस्टंट कमांडंट हे तुम्हाला पद मिळतं, बरोबर. मग त्याच्यानंतर 15 ते 18 वर्ष तुमची सर्व्हिस झाली ना तरी देखील तुम्हाला तिथं प्रमोशन मिळत नाही. का प्रमोशन मिळत नाही तर तुमच्यावरती असिस्टंट कमांडवरती जो सिनियर अधिकारी असेल तो IPS अधिकारी होत आहे. ओके, व तो कुठून येतो UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनमध्ये. आता तुम्ही म्हणाल की सर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन जी आहे त्या अंतर्गत जो IPS होणार आहे किंवा जो IAS होणार आहे अधिकारी, तो अधिकारी कोणासाठी सिव्हिल सर्व्हिसेससाठी बनलेला आहे किंवा जनतेमध्ये काम करण्यासाठी बनलेला आहे. मान्य आहे, बरोबर. पण पहा तुमच्याकडे म्हणजे तुम्ही आता हा आपला प्यारा भारत आहे व तुम्हाला उद्या तुम्ही जर सिव्हिल सर्व्हिसेस पात्र झालात, ओके, मग तुम्हाला महाराष्ट्र ही कॅडर मिळालं. महाराष्ट्र कॅडर मिळाल्यानंतर पहा तुमचं हे होम कॅडर पण असणार आहे व तुमचं सर्व्हिस कॅडर पण हेच असणार आहे महाराष्ट्र, बरोबर. मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कॅडर मिळाल्यानंतर तुम्ही काही दिवस काय करता पहा महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस देता. मग महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस दिल्यानंतर तुम्हाला सेंट्रल डेप्युटेशन म्हणून एक स्कीम असते. ओके, सेंट्रल डेप्युटेशन म्हणजे तिथं तुम्हाला वर्क करावंच लागतं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आता हे IAS अधिकाऱ्यासाठी पण आहे पहा, त्यानंतर IFS अधिकाऱ्यासाठी पण आहे जे फॉरेन सर्व्हिसेसचे असतील, त्याच्यानंतर IPS अधिकाऱ्यांसाठी पण तुम्हाला काय सेंट्रल डेप्युटेशन कंपल्सरी असतं. सेंट्रल डेप्युटेशनमध्ये काय असतं पहा 3 वर्षासाठी तुम्हाला दिल्लीमध्ये काम करावं लागतं किंवा सेंट्रल आता जे IPS असतील जे IAS असतील त्यांना कुठं दिल्लीमध्ये जाऊन सेक्रेटेरिएटमध्ये वगैरे तिथं काम करावं लागतं. जसं जे IPS असतील त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे CBI आहे, NIA आहे, त्यानंतर हे जे UPSCचं CAPF बॉडी आहे यामध्ये वगैरे तुम्हाला जाऊन तिथं काम करावं लागेल. याला म्हणतात सेंट्रल डेप्युटेशन. म्हणजे तुमचं होम कॅडर सोडून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या बॉडीज आहेत तिथं जाऊन तुम्हाला काम करावं लागेल. हे असतं सेंट्रल डेप्युटेशन. आय होप हा पॉईंट तिथं क्लिअर झाला असेल. मग आता होतं आहे काय पहा, जे CAPF आहे त्या CAPFमध्ये जे असिस्टंट कमांडंटच्या वर्षाच्या पोस्ट सर्व काही आहेत, इन्स्पेक्टर जनरल वगैरे ज्या काही पोस्ट आहेत ना, आता इथं पोस्टची नावं दिलेत मी ते सांगेन एक एक करून, पण तिथे सर्व IPSला सेंट्रल डेप्युटेशनवरती तिथं नेऊन ठेवत आहेत. मग यासाठी आणि यांचं प्रमोशन होत नाही. 15 ते 18 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर पण पहा यांचं प्रमोशन होत नाही. मग हे जे CAPFमधून असिस्टंट कमांडंटमधून गेले होते असिस्टंट कमांडंट पदावरती ते काम करत होते ना, त्यांनी गेले सुप्रीम कोर्टामध्ये. मग ही केसचं नाव लक्षात घ्या, संजय प्रकाश वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2025. या केसमध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये निर्णय दिला पहा की जे केंद्र सरकार आहे ना ते योग्य करत नाही आहे. तर 15 ते 18 वर्षे एखाद्याची सर्व्हिस रोखून ठेवणं ही अतिशय अयोग्य आहे व CAPF जे काही सर्व्हिस आहे ती ग्रुप A सर्व्हिस आहे. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटची ही ग्रुप A सर्व्हिस आहे. या कारणानिमित्त पहा त्यांना वेळोवेळी प्रमोशन देणं गरजेचं आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला निर्देश दिले की जो CAPFचा कॅन्डिडेट आहे ना, CAPF एक्झाम पास करून असिस्टंट कमांडंट जो व्यक्ती झालेला आहे ना त्यालाच सर्व पोस्टिंगवरती तुम्ही CAPFच्याच व्यक्तीला द्या
असं केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा आदेश आला. कोणत्या केसमध्ये? संजय प्रकाश विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 2025मध्ये हा निकाल आला. बरोबर. मग हा निकाल आल्यानंतर केंद्र सरकारने काय केलं पहा, या निकालाला बदलण्यासाठी नवीन रूल्स त्यांनी आणला व त्या कायद्याचं नाव पहा, म्हणजे तो विधेयक आपल्या संसदेमध्ये मांडण्यात आलेला आहे. सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस जनरल ॲडमिनिस्ट्रेशन बिल 2026 हे डायरेक्टली त्यांनी आपल्या संसदेमध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेमध्ये हे पहिल्यांदा टेबल झालं पहा. मग राज्यसभेमध्ये हे बिल ठेवल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे पहा, जे पूर्वी त्यांनी कायदा नसताना जे काही करायचे, म्हणजे CAPF किंवा असिस्टंट कमांडंटचे जे सिनियर असतील ना, जे IPS ऑफिसर असतील, त्यांना हे पूर्वी पहा फक्त एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनुसार, म्हणजे या व्यक्तीची, म्हणजे आता पहा तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यामधील जे IAS अधिकारी किंवा IPS अधिकाऱ्यांचे जे ट्रान्सफर ऑर्डर होतात, अगदी तशाच लेवलवरती सेंट्रल गव्हर्नमेंट पण काय करते पहा, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, ओके, यांच्या अंतर्गत कोण्याही व्यक्तीचं ते ट्रान्सफर करायचे पूर्वी. मग ते फक्त एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनी ट्रान्सफर व्हायचं. मग त्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरला त्यांनी काय केलं पाहता, कायदा म्हणून पुढे आणलेले आहेत. व सुप्रीम कोर्टाने जे काही सांगितलेलं होतं 2025मध्ये की तुम्ही सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसचे जे अधिकारी असतील त्यांनाच तुम्ही वरच्या सिनियर पोस्टिंगवरती वगैरे ह्या IPSला घेऊ नकात, असं सुप्रीम कोर्टाचा जो आदेश होता ना, त्याला त्यांनी बगल देत डायरेक्टली एक कायदाच बनवत आहेत आता सध्याला की 50% इन्स्पेक्टर जनरलच्या पोस्ट असतील त्यामध्ये फक्त IPSच असतील. त्याच्यानंतर जे ॲडिशनल डायरेक्टर जनरल म्हणजे ADG ज्या पोस्ट असतील त्यामध्ये 67% IPS असतील. व त्याच्यानंतर मजेशीर ही पॉईंट आहे पहा की स्पेशल डायरेक्टर जनरल आणि डायरेक्टर जनरलच्या ज्या पोस्ट असतील SDG आणि DG ह्या दोन्ही जे पोस्ट असतील ना, ते डायरेक्टली 100% कोणी बसतील, ते फक्त IPS अधिकारीच तिथं बसेल. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता मे 2025मध्ये की बाबा तुम्ही CAPFच्याच अधिकाऱ्यांना तिथं घ्या, त्यांनी त्याला डायरेक्टली पूर्णतः बगल दिलेली आहे. व आता हा कायदाच त्यांनी बनवलेला की IPSला इथे कमीत कमी 50% आरक्षण ते जास्तीत जास्त 100% आरक्षण त्यांनी तरतूदच करून टाकली. म्हणजे CFF जी सर्व्हिस असेल तुमची, म्हणजे तुम्ही UPSC CFF एक्झाम देता व ज्यावेळेस तुम्ही असिस्टंट कमांडर बनून जाता तर तुम्ही त्याच पदावरती रिटायर व्हावं लागेल. तुम्हाला डायरेक्टर जनरल हे पद तुम्हाला विसरूनच जावं लागेल. का तर ते 100% रिझर्व कोणासाठी केलं आहे, IPS अधिकाऱ्यासाठी. ओके. मग हे पाहिल्यानंतर जे CAPFमधून जे रिटायर्ड व्यक्ती आहेत किंवा आर्म्ड फोर्सेसमधून जे व्यक्ती रिटायर झाले आहेत ना, ते थोडंसं नाराज झाले आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटवरती किंवा तुम्ही हे काय केलं तर IPSलाच इथं जास्त रिझर्वेशन दिलेलं आहात. मग हे झालं त्यांचं आर्ग्युमेंट की बाबा आम्हाला इथं प्रमोशन वगैरे मिळत नाही, हे त्यांचं आर्ग्युमेंट आहे CFF अधिकाऱ्यांचं. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटचा जर तुम्ही आर्ग्युमेंट इथं पाहिलात, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नजरेतून जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनला जर पाहिलात तर ते काय म्हणत होते, तर हे काय आहेत, स्टील फ्रेम ऑफ इंडिया आहेत. बरोबर आहे. मग या स्टील फ्रेम ऑफ इंडियाला वाचवण्यासाठीच हे कायदा आलेला आहे असं केंद्र सरकार म्हणतं. का असं म्हणत आहे तर पहा, हे जे स्पेशल डायरेक्टर जनरल आहेत किंवा जे डायरेक्शन जनरल आहेत किंवा हे जे IPS अधिकारी आहेत ते कोणत्या एक्झाममधून आलेत, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. व सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन कशासाठी आहे तर जनतेमध्ये जाऊन काम करण्यासाठी आहे. बरोबर. मग IPS अधिकाऱ्याला ना, आता अगदी मी तो उदाहरण देताना कुठे गेला, तो प्यारा भारत आपला मॅप काढला होता, परत एकदा काढूयात. व तुम्हाला पहा, तुम्ही IPS अधिकारी झालात, तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं कॅडर मिळालेलं आहे व तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटवरती डेप्युटेशनवरती जाऊन तुम्ही CAPFचं नेतृत्व पण तुम्ही केलेलं आहे पहा. ओके. मग तुम्हाला एकतर महाराष्ट्र संदर्भात पण माहिती आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीबद्दल पण परिपूर्ण माहिती आहे. व महत्त्वाचा पॉईंट, हे जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमधील पहा, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस आणि सशस्त्र सीमा बल, हे जे सर्व आर्म फोर्सेस आहेत ना, तर ह्या आर्म फोर्सेसचं नेतृत्व जर एखाद्या IPS अधिकाऱ्याने केलं तर पहा, याचं सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स किंवा आता पहा अगदी तुम्ही CRPF याला आपण म्हणूयात, ओके, CRPF आणि जे स्टेट पोलीस असते या दोघांच्या नेतृत्वामध्ये जर फक्त एकच IPS अधिकारी दोन्हीकडे पण काम करून आलेला जर असेल तर तो पहा नक्की ओळखू शकतो की कुठं कमी आहे. व ज्यावेळेस CRPF आपल्या राज्यामध्ये काम करायला येते त्यावेळेस जर IPS अधिकारीच तिथं ज्या अधिकाऱ्यांनी CAPFला पण कमांड केलेला आहे तो जर अधिकारी राज्यामध्ये चांगल्या लेवलवरती जर पोहोचला किंवा DG जर झाला राज्याचा, तर तिथं काय होणार आहे, नक्कीच पाहतो चांगले निर्णय घेईल. व राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांमध्ये जे ताळमेळ बसवण्याचं काम आहे तो हा IPS अधिकारी करू शकेल, हे त्यांचं बेसिकली म्हणणं आहे केंद्र सरकारचं. व आपलं आर्टिकल भारतीय संविधानामधील कलम 312 त्याचं उद्दिष्ट पण तेच आहे,
सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन स्थापण्यामागचं उद्दिष्ट काय आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोघांमध्ये ताळमेळ ठेवायचं आहे. ओके, जे फेडरलिझम आहे आपलं ते तेवत ठेवायचं आहे. यासाठी IPS IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. बरोबर. मग केंद्र सरकारचं हेच म्हणणं आहे की आम्ही आम्ही जे IPS लेवलचे जे अधिकारी असतील त्यांना पूर्णतः 100% आरक्षण इथं का ठेवलेलं आहे, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांमध्ये ताळमेळ असेल व हे जे तुम्ही पाहत आहात म्हणजे मोस्टली CRPF असू द्या, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF, त्यानंतर CISF, ITBP आणि SSB ह्या ज्या सर्व फोर्सेस आहेत ह्या बेसिकली स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करणार आहेत. ओके, मग स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ज्यावेळेस काम करतील त्यावेळेस त्यांचं नेतृत्व IPS अधिकाऱ्यांना जर केलं तर तेच उत्तम असेल असं जे केंद्र सरकार आहे त्यांचं म्हणणं आहे. ओके, मग आता नक्कीच ह्या केसला सुप्रीम कोर्टामध्ये परत एकदा चॅलेंज केलं जाणार आहे. मग पाहूयात सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निर्णय घेईल. पहा, अद्याप हे बिल पास झालेलं नाही राज्यसभेमधून आणि लोकसभेमधून. मग हे बिल पास होईल मे बी, कारण BJPकडे आहे तेवढं संख्याबळ सत्ताधारी पक्षाकडे. मग जरी हे कायदा पारित झाला किंवा हे विधेयक पारित झालं तर याचं कायद्यात रूपांतर होईल व कायद्यात रूपांतर झाल्यानंतर परत याला सुप्रीम कोर्टामध्ये जावंच लागणार आहे. मग सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट काय असेल किंवा सुप्रीम कोर्ट महत्त्वाचा निर्णय काय घेईल हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. पण आज घडला तरी आय होप तुम्हाला हा आर्टिकल समजला असेल की किंवा केंद्र सरकार हा कायदा करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे हे तुम्हाला नक्की क्लिअर झालं असेल. आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. ओके, थांबूयात इथे. धन्यवाद.